मराठी चित्रपटांचे सिक्वल्स हे चालत नाहीत असं बऱ्याचदा बघितलं गेलंय, परंतु देऊळबंद 2 हा चित्रपट त्याला एक्झॅक्टली अपवाद आहे. म्हणजे देऊळबंद 1 हा चित्रपट जितका चालला त्याच्यापेक्षा डबल टिबल पट्टीने देऊळबंद 2 हा चित्रपट आता चालतो आहे असं म्हणू शकतो. म्हणजे एका साईडला चित्रपटगृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतोय, तर दुसऱ्या साईडला देऊळबंद 2 चित्रपट हा इतिहास रचत चालला असं म्हणू शकतो. 4 दिवसात तुफान कमाई झालेली आहे देऊळबंद 2 चित्रपटाची. चला तर मग ह्याच देऊळबंद 2 चित्रपटाचं 4 दिवसाचं विस्तारित कलेक्शन जाणून घेऊ. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर जसं मी म्हटलं की देऊळबंद 2 हा चित्रपट इतिहास रचत चाललाय आणि मराठी सिनेसृष्टीसाठी हा एक मैलाचा दगड ठरणार आहे असं कुठेतरी वाटतंय राजा शिवाजी चित्रपटानंतर, म्हणजे आत्ताच्या घडीला. तर ह्याच देऊळबंद 2 चित्रपटाच्या कलेक्शनला सुरुवात करूयात. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 3,05,00,000 एवढी कमाई केली, दुसऱ्या दिवशी 3,11,00,000, तिसऱ्या दिवशी पुन्हा मोठी जंप घेतली आणि 5,21,00,000 एवढी कमाई केली आणि चौथ्या दिवशी चित्रपटाने 6,21,00,000 एवढी कमाई केलेली आहे. आता 4 दिवसांनंतर जे नेट कलेक्शन झालेले देऊळबंद चित्रपटाचं तर ते आहे 17,47,00,000 एवढं, आणि जे ग्रॉस कलेक्शन किंवा वर्ल्ड वाईड कलेक्शन झालेलं आहे 4 दिवसांनंतर देऊळबंद 2 चित्रपटाचं तर ते आहे 21 कोटी एवढं. म्हणजेच 20 कोटीचा टप्पा पार केलाय वर्ल्ड वाईड कलेक्शन मध्ये देऊळबंद 2 चित्रपटाने. आणि हे फक्त 4 दिवसाचे कलेक्शन आहे, जो की एक मराठी चित्रपट फक्त मराठीमध्येच रिलीज झालाय, ज्याचा पॅन इंडिया रिलीज नाहीये जसं राजा शिवाजी चित्रपट झाला. तरीही 4 दिवसात वर्ल्ड वाईड 20 कोटी कमवणं काही खाऊचं काम नव्हतं. ही फक्त आणि फक्त सांगतं की लोकांनी हा चित्रपट आता डोक्यावर घ्यायचं ठरवलं. म्हणजे आता लोक एखाद्याने बघितला तर तो चित्रपट फक्त तिथेच न ठेवता अजून 2 जणांना सांगून ते अजून 2 जण चित्रपटगृहामध्ये येतात. म्हणजे फक्त मेकर्स त्याची पब्लिसिटी नाही करत आहेत, तर लोक त्याची पब्लिसिटी करतात. माउथ, ज्याला आपण माउथ पब्लिसिटी म्हणतो, तसं काहीतरी देऊळबंद 2 चित्रपटा बाबतीत घडतंय. म्हणजे 1200 शोज वरनं आता 1700 ते 1800 शोज झाले रविवारच्या दिवशी. याचा अर्थ शोज वाढवला गेला. ऑक्युपन्सी 40-50% वरनं रविवारी डायरेक्ट ती 60% वर जम्प केली, 60-65%. त्याच्यानंतर जे हिंदी चित्रपटांचे शोज होते ते काढून देऊळबंद 2 आणि राजा शिवाजी चित्रपटाला दिले गेले. म्हणजे फक्त मराठी चित्रपटच चालतात असं वाटायला लागलंय. आणि अचानक असा माहोल तयार झाला की आता फक्त मराठी चित्रपटांचाच माहोल असणार आहे आणि दबदबा असणार आहे थिएटरमध्ये असं वाटायला लागलाय. सो हे खूप छान चित्र आहे, खूप छान देऊळबंद 2 ची वाटचाल चालू आहे. कारण सोमवारच्या दिवशी सुद्धा 8,000 तिकीटची विक्री झाली ती 1 तासामध्ये. म्हणजे तुम्ही विचार करू शकता वर्किंग डेला सुद्धा त्याची क्रेज कमी झाली नाही. आजच्या दिवशी सुद्धा म्हणजे सोमवारचं म्हणजे आजचं प्रिडिक्शन जर का द्यायचं झालं तर मी 2.5 ते 3 कोटीचं नक्कीच देईल. आणि त्यामुळेच हा चित्रपट सुपर डुपर हिट आणि 50 कोटीच्या आसपास तर नक्कीच जाणार एवढं तर असं तर मला वाटतं आहे. तर हे होतं कलेक्शन देऊळबंद 2 चित्रपटाचं 4 दिवसाचं. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.